मागच्या भागात मांत्रिकाने मात्र चिमूटभर राग धनपालराज आणि विक्रमच्या अंगावर फुंकली आणि आपल्या झोळीतून एक बाटली काढून त्यातला द्रव घटाघटा पीत तो बोलायला लागला. पुढे काय झालं ते बघूया या भागात. त्यांच्या भोवती त्याने राखेचं एक वर्तुळ काढलं आणि कवटीमध्ये बोटं घालून कुंकू काढून दोघांच्या कपाळाला फासलं आणि एका अगम्य भाषेत दोघांवर तांदूळ फेकायला सुरुवात केली. ओम अघो रेभ्योत्थ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यस सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः. ओम अघोरेभ्योत घोरेभ्यो घोरा घोरा तारेभ्यः सर्वेभ्यास सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः. दोघे डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन बघतच राहिले. भले ते दोघंही समोरासमोर दोन हात करायला कोणालाच भीत नव्हते, पण त्यांना या प्रकाराची कल्पना नव्हती. दोघं दचकून हा प्रकार पाहून एकमेकांकडे बघायला लागले. धनपालराज एकदम डरकाळी फोडल्यासारख्या आवाजात ओरडला, ए भोंदू माणसा, हे तुझं नाटक बंद कर. मुकाट्यानं इथून निघून जा. मला तू अजून ओळखलेलं दिसत नाही. मी या गावचा सरपंच आहे. माझ्या परवानगीशिवाय तू या स्मशानात आलाच कसा? यावर त्या माणसानं चेहऱ्यावर मंदस्मित हास्य आणलं आणि म्हणाला, बालक, स्मशानात यायला तुझी नाही वरच्याची परवानगी लागते. लोक दुसऱ्याच्या खांद्यावर येतात. तू मात्र या ठिकाणी स्वतःच्या पायाने आलेला आहेस. जाणार मात्र माझ्या परवानगीने. त्याच्या आत्मविश्वासपूर्वक बोलण्याने धनपालराज आणि विक्रम दोघेही दचकले. त्या लोकांकडे वळून तो ओरडला, तुम्ही लोक निघा आता. तुमचं काम झालं ना? जाताना घरी जाईपर्यंत कोणीच कोणाशी बोलू नका, नाहीतर आजचा विधी निष्फळ होईल. ते लोक नमस्कार करून निघून गेले. तो मांत्रिक या दोघांकडे वळून म्हणाला, आता बोला. मी नागनाथ पतंजली. मी नाथ संप्रदाय आहे. तुमचं जे काही काम असेल ते मला सांगा. अरे बाबा, माझं काही काम नव्हतं. उलट तुम्ही लोक इथं काय करत होता हे बघायला आम्ही आलोय. बालक, कोणत्याही प्रयोजनाशिवाय या विश्वात कोणतीच गोष्ट घडून येत नाही. तू इथे स्वतःहून आला यात देखील काहीतरी ईश्वरी संकेत आहे. अगोदर मी इथं कसा आणि का आलो ते सांगतो. ज्या माणसाला मी बाळाच्या तोंडात दूध टाकायला सांगितलं होतं त्याचं नाव कैलास. त्याला बरेच दिवस झाले पुत्रसंतती नव्हती. म्हणजे 5 मुली झाल्या आहेत, पण मुलाचा गर्भच टिकत नव्हता. तो माझ्याकडे आला. त्याला समोर बसून मी त्याचा वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहिला. त्याच्या नशिबात पुत्रसंतती होती, परंतु काही कारणाने त्याला अडचणी येत होत्या. त्याच्यावरही काहीतरी उपाय असणारच होता. तो उपाय मी शोधून काढला. उपाय करण्यासाठी वाट पाहण्याची गरज होती आणि आज तो दिवस सापडला. कारण आम्हाला एकाच वेळी बाळ आणि त्याची आई मरण पावलेली हवी होती. त्या आईच्या राखेने मी बाळाभोवती पक्क कवच तयार केलं. मंतरलेलं दूध बाळाच्या तोंडात टाकलं आणि आता तुम्ही बघाल की त्याच्या होणाऱ्या संततीला काहीच धोका होणार नाही. त्याला होणारी संतती ही 100% पुत्र असणार. हा माझा शब्द आहे, तो कधीच खाली जाणार नाही. त्याच्या आत्मविश्वासपूर्वक बोलण्याने धनपालराज थक्क झाला. अचानक त्याला त्याच्या बोलण्यामध्ये त्याला स्वतःबद्दलचं एक आशा वाटू लागली. नागनाथ पतंजलीचं म्हणणं जर खरं असेल तर कदाचित आपल्याला देखील पुत्रसंतती होऊ शकते, या विचाराने तो स्वतःमध्येच दंग झाला. नागनाथने त्याला विचारलं, काय पाहुणे, कसला विचार करताय? त्यावर धनपालराज म्हणाला, महाराज, तुम्ही जे काही बोलता ते खरं आहे काय? त्यावर नागनाथ भडकून म्हणाला,
याबद्दल तुझ्या मनात शंका आहे की काय? अरे मी खोटं बोललो तर मी याच ठिकाणी जळून भस्म होऊन जाईल. हात जोडून धनपाल म्हणाला, महाराज, जरा माझ्या पण नशिबात बघा ना, पुत्र संतती आहे का? बघू बरं जरा तुझा हात. असं म्हणत नागनाथने धनपाल राजचा हात हातात घेतला. बाजूला चिता जळत होती. तिची राख इकडं तिकडं उडत होती. आगीच्या झळा दोघांनाही लागत होत्या. चितेच्या लाल पिवळ्या प्रकाशात ते तिघही वेगळेच दिसत होते. नागनाथने धनपाल राजचा हात हातात घेऊन डोळे मिटून घेतले. असा बराच वेळ गेला. विक्रम देखील चुपचाप बसून होता. बसल्या जागीच तो चुळबुळ करत होता. थोड्या वेळाने नागनाथने डोळे मिटूनच बोलायला सुरुवात केली. बालक, तुझ्या नशिबात पुत्रसंतती आहे, पण त्याला वेळ लागेल. प्रयत्न सुरू ठेव. धीर सोडू नकोस. या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या नशिबात गुप्तधन देखील आहे. धनपाल राजचे डोळेच विस्पारले. त्याने एक डोळा मागितला होता तर परमेश्वराने त्याला 2 डोळे दिले होते. नागनाथच्या पायावर लोटांगण घालत तो म्हणाला, महाराज, आपण कोण आहात? कुठं उतरला आहात? माझ्या घरी पायधूळ झाडा. मी आधीच सांगितलं आहे की मी नागनाथ पतंजली नागपंथी आहे. आम्ही आहे कोणाच्या घरी जात नसतो. मी स्मशानवासी आहोत. जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा तेव्हा मी तुला येऊन भेटेल. काळजी करू नकोस. तुझे कल्याण होईल. पण बाबा, तुम्ही मला कुठे भेटाल? धनपालने विचारले. त्याची काळजी करू नकोस. मीच तुला येऊन भेटेल. असं म्हणत नागनाथ पतंजली नाग उठून उभे राहिले. स्मशानातून चालते झाले. ते गेले त्या दिशेला धनपाल राज बघत राहिला. काहीही न बोलता विक्रम आणि धनपाल घरी आले. घरी आल्यावर त्यांनी ईश्वरीला स्मशानात घडलेली हकीकत सांगितली. त्यावर फिकटसह तिने जेवायची पानं घेतली. तिला मागच्या बाळंतपणात दगावलेली मुलगी आठवली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. क्रमशः. श्रोते हो, कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.